श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण वर्षातून फक्त एकदाच असा दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला गुरूंची कृपा मिळवण्यासाठी लाखो भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. आणि तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. जर तुमच्या जीवनात संकटे संपत नसतील, घरात अशांतता असेल, आर्थिक अडचणी असतील, मनाला शांती मिळत नसेल, तर यावर्षी गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. पण अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो की गुरुचरित्राचे पारायण नेमके कसे करायचे, कोणते नियम पाळायचे, पारायण करताना कोणत्या चुका टाळायच्या आणि गुरूंची खरी कृपा कशी मिळवायची. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक गुरुचरित्र वाचणाऱ्या भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवलीच पाहिजे. चला मनापासून एकदा म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि कथा सुरू करूयात. एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. नोकरी नव्हती, घरात सतत वाद, आर्थिक अडचणी, मनात भीती. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या मठात गेला. तिथे एक वृद्ध सेवेकरी शांतपणे गुरुचरित्र वाचत बसले होते. माधवने नमस्कार केला आणि विचारलं, बाबा, मी ऐकलं आहे की गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचे पारायण केल्याने गुरूंची कृपा मिळते, पण ते नेमकं कसं करायचं? वृद्ध सेवेकरी हसले आणि म्हणाले, बाळा, गुरुचरित्र वाचण्यापेक्षा ते श्रद्धेने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. तरीही मी तुला पारायणाची योग्य पद्धत सांगतो. वृद्ध सेवेकरी म्हणाले, बाळा, गुरुचरित्राचं पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर आपल्या मनाला गुरूंच्या चरणी अर्पण करणं आहे. जर मनात श्रद्धा नसेल तर 100 वेळा पारायण करूनही त्याचं खरं फळ मिळत नाही. आणि जर मनात श्रद्धा असेल तर एका अध्यायसुद्धा भक्तिभावाने वाचला तरी गुरुकृपा मिळते. माधव नम्रपणे म्हणाले, बाबा, मग पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावं? सेवेकरी म्हणाले, सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील देवघर किंवा स्वच्छ ठिकाणी श्री दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. फुलं अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे गुरुदेव, हे पारायण तुमच्या कृपेने पूर्ण होऊ दे. माझ्या मनातील अहंकार दूर करा आणि मला सद्बुद्धी द्या. यानंतर गुरुचरित्राला नमस्कार करून पारायण सुरू करा. माधवने पुन्हा विचारलं, बाबा, पारायणाचे काही नियम आहेत का? सेवेकरी पुन्हा हसले आणि म्हणाले, हो बाळा, काही नियम आहेत, पण त्याहून मोठा नियम म्हणजे मनाची पवित्रता. तरीही शक्य असल्यास पारायणाच्या काळात सत्य बोला, कोणाचाही अपमान करू नका, राग टाळा, वाईट विचारांपासून दूर राहा, सात्विक आहार घ्या आणि शक्य तितकं नामस्मरण करा. माधव पुन्हा म्हणाला, जर एखादा नियम चुकला तर? सेवेकरी प्रेमाने म्हणाले, गुरु शिक्षा देण्यासाठी नाहीत, मार्गदर्शन करण्यासाठी असतात. चूक झाली तर मनापासून क्षमा मागा आणि पुन्हा श्रद्धेने पारायण सुरू ठेवा. हे ऐकून माधवच्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली. तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने पारायणाला बसला. प्रत्येक अध्याय वाचताना त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते, कारण त्याला शब्द नाही तर गुरूंची उपस्थिती जाणवत होती. पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याने हात जोडले आणि फक्त एवढंच म्हटलं, गुरुदेव, मला धन नको, कीर्ती नको, फक्त तुमची कृपा, योग्य मार्गदर्शन आयुष्यभर मिळू दे. त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यातील अडचणी एका रात्रीत संपल्या नाहीत, पण त्याला त्या अडचणींना सामोरे जाण्याचं धैर्य मिळालं, मनाला शांतता मिळाली आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात चांगले बदल घडू लागले, चांगले दिवस येऊ लागले. त्याला समजलं, गुरुचरित्राचं खरं फळ म्हणजे बाह्य चमत्कार नाही, तर मनातील परिवर्तन आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. गुरुचरित्राचं पारायण हे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर स्वतःला गुरूंच्या चरणी समर्पित करणं आहे. आज तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल, कर्जात असाल, नोकरी मिळत नसेल, घरात वाद असतील किंवा मन खूप अस्वस्थ असेल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात गुरु आहे तो कधीच एकटा नसतो. गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात, पण त्यासाठी आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे.
या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचं पारायण करताना फक्त एकच प्रार्थना करा की हे गुरुदेव, मला संपत्ती नको, मोठेपणा नको, फक्त तुमची कृपा, सद्बुद्धी आणि योग्य मार्गदर्शन आयुष्यभर मिळू दे. भक्तांनो, विश्वास ठेवा, गुरूंची कृपा मिळाली की आयुष्य आपोआप सुंदर व्हायला लागतं. मित्रांनो, आई आपल्याला जन्म देते, पण गुरु आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातात. म्हणून गुरूंची कधीही अपमान करू नये, त्यांची शिकवणीचा आदर करा आणि दररोज काही मिनिट तरी श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा. चला, या पवित्र क्षणी आपण सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूयात, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही यावर्षी गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. प्रत्येक दत्तभक्त आणि स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अशाच श्री स्वामी समर्थ, श्री दत्त गुरु आणि गुरुचरित्रावरील भक्तिमय कथा, प्रेरणादायी संदेश आणि आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, सद्गुरू महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.